हाय मैत्रिणींनो, बघा फ्लावर बटाट्याची भाजी किती भारी झाली, किती चमचमीत झाली ना. अजिबात वाटण घाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे, पण खूप चविष्ट झाली आहे. चला रेसिपी बघू. कढईमध्ये राई जिरं तडतडू दिलं आणि कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर कट केलेले बटाटे टाकले. मी याच्यामध्ये 2 बटाटे घेतले होते मी मोठ्या साईजचे, ते यामध्ये ॲड केले. याला चांगलं परतून घेतलं. बटाटाना चांगला 1 मिनिट परतला तर त्याच्यामध्ये आपण फ्लावर ॲड करू. फ्लावरना मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं कट करून. त्याच्यानंतर चाळणीमध्ये त्याला गाळून घेतलं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून जाईल. त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून झालं का ते फ्लावर मी बटाट्यामध्ये ॲड केलं आणि याला पूर्ण एकजीव करून घेतलं. याला चांगलं फिरवून घेतलं मी. 2 मिनिटं याला फिरवून घेतलं चांगलं, जेणेकरून बटाटा आणि फ्लावर आपला पूर्ण एकजीव होईल. त्याच्यानंतर 2 मोठ्या साईजचे टोमॅटो यामध्ये ॲड केले. टोमॅटो मी जाडसरच कट केले, बारीक केले नाही आहे. ते बटाटे आणि गोबीसोबत शिजून जातात. नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि याला आणखी एकदा पूर्ण एकजीव करून घेतलं, जेणेकरून आपले मसाले ना सगळीकडे लागले पाहिजे. त्याच्यानंतर पाव चमचा मी यामध्ये चाट मसाला टाकला आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं भाजीला शिजू दिलं. बघू शकता 5 ते 7 मिनिटामध्ये आपली भाजी पूर्णपणे शिजली. टोमॅटो देखील पूर्ण शिजला, अजिबात काही दिसत नाही. त्याच्यानंतर मी 1 पॅकेट मॅगी मसाला टाकला आणि कोथिंबीर टाकला. बघू शकता 10 मिनिटामध्ये आपली भाजी पूर्ण तयार झाली आहे. ही भाजी ना मुलांना डब्यावर दिली ना, मुलं खूप आवडीने खातात. खूप चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.